तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, पोलीस भरती आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यात किती पदे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो बघा, बृहन्मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पदे आहेत. त्याच्यामध्ये 2459 पदे, एकूण 2459 पदे आलेली आहेत. त्याच्यानंतर सोलापूर शहर याच्यामध्ये 73 पदे. नंतर सोलापूर बॅट्समॅन पोलीस 6 पदे. सोलापूर ग्रामीण 90 पदे. त्यानंतर जालना पोलीस 156 पदे. नांदेड पोलीस 199 पदे. त्यानंतर नवी मुंबई 396 पदे. मुंबई लोहमार्ग यासाठी आहेत 743 पदे. नंतर पुणे शहर 1733 पदे. तर बघा, मुंबईनंतर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त पदे आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण 73 पदे. मीरा भाईंदर 837. छत्रपती संभाजीनगर 150 पदे. पिंपरी चिंचवडमध्ये आहेत 298 पदे. नागपूर शहर 596 पदे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याकरता आहेत 88 पदे. सांगलीसाठी आहेत 82 पदे. नंतर सिंधुदुर्ग 109, पालघर 202 आणि बीड 174 पदे. तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात जी पोलीस भरती आहे, पोलीस पदे आहेत आलेली आहेत. तर बघा मित्रांनो, राज्यात एकूण 15,631 पोलीस शिपाई पदभरती होणार आहे. तर वेगवेगळ्या जिल्ह्यांची आपण पदांची संख्या बघितली. तर पोलीस भरतीसाठी उद्यापासून अर्ज सुरू होणार आहेत आणि शेवटची मुदत ही 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. यानंतर तुम्हाला एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज भरता येणार आहे आणि तुम्ही पुन्हा अर्ज केल्यास तुमचा जो अर्ज आहे तो बाद ठरवण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पेपर देऊन तुम्हाला पोलीस भरतीमध्ये मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आणायचं आहे. बघा, ह्या परीक्षेमध्ये एका पदासाठी 10 जणांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे आणि लेखी परीक्षेच्या मेरिटनुसार उमेदवाराची पोलीस पदासाठी निवड होणार आहे.